नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापनाही झाली नव्हती. सिडकोने हे शहर उभारले होते व ग्रामपंचायतीचा काळ जवळपास संपुष्टात आला होता. वाशी प्लाझा या इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील D296 या कार्यालयातून तेव्हा नवे शहरचे कामकाज चालत असे. नमस्कार दर्शको, मी राजेंद्र करत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. हे आहे वाशीचं नवी मुंबईतलं सर्वात जुनं व्यापारी संकुल, ज्याचं नाव वाशी प्लाझा असं आहे. सुमारे 40 वर्षाहून अधिक काळ हे संकुल इथे आहे आणि येथे अनेक कार्यालय, वेगवेगळ्या लोकांची ऑफिसेस आणि ती वेगवेगळी कामं चालणारी यंत्रणा इथे आहेत. याच इमारतीच्या गाळा क्रमांक 296 येथून 1 मे 1994 या दिवशी आपलं नवे शहर हे साप्ताहिक स्वरूपात सुरू झालं. आपलं नवे शहरची मुहूर्तमेढ या कार्यालयातून रोवली गेली. त्या कार्यालयाच्या दाराशी आता मी उभा आहे. कालांतराने मग तळमजल्यावरील C90 या गाळ्यात हे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले. तेथेच नवे शहरच्या वतीने गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती आणून त्याची यथासांग पूजा केली जात असे. आजही तो शिरस्ता नव्या कार्यालयात कायम आहे. तो काळ नवी मुंबईला साप्ताहिकांची नवी मुंबई समजण्याचा होता. होय, त्या काळी दैनिकांऐवजी साप्ताहिकच अधिक प्रकाशित होत असत. नवे शहरनेही साप्ताहिक स्वरूपातच प्रसिद्धीला सुरुवात केली होती. प्रारंभी नवी मुंबई, मग पनवेल परिसरात जाणारे हे साप्ताहिक नंतर उरणच्याही बातम्यांना जागा देऊ लागले व तेथील स्टॉल्सवरही उपलब्ध होऊ लागले. केवळ बातम्या छापणे व स्टॉलवर अंक उपलब्ध करणे यापेक्षा येथील नागरी प्रश्नांना वाचा फोडणे, लोकांशी जोडून राहणे, त्यांच्या उपक्रमांना प्रसिद्धी देणे, कल्याणकारी शासकीय निमशासकीय योजनांची दखल घेणे यात नवे शहरने नेहमीच रुची दाखवली आहे. त्यामुळे 1 मे रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या वर्धापन दिनी नवी मुंबई व परिसरातील गुणवंत, नामवंत व्यक्ती, संस्था, साहित्य, पत्रकारिता, समाजसेवा, क्रीडा क्षेत्र या व अशा अनेक विभागातील उल्लेखनीय व्यक्तिमत्वे, पोलीस, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका अशा आस्थापनांतील वेगळेपणा दाखवणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांची दखल, त्यांना मानाचे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. प्रारंभापासूनच राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री तसेच आमदार, ज्येष्ठ साहित्यिक, संपादक, वरिष्ठ पत्रकार यांनी नवे शहरच्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहून मौलिक मार्गदर्शन केले आहे. यानिमित्त उपस्थित प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी विविध करमणूकपर कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्याचा शिरस्ता कायम ठेवला आहे. कालांतराने नवी मुंबई विस्तार पावली. येथे विविध शिक्षण संकुले, व्यापारी संकुले, रेल्वे स्थानके आली. रोजगाराच्या, रहिवासाच्या विविध संधी उपलब्ध झाल्या. मग 15 डिसेंबर 2009 या दिवसापासून नवे शहरने दैनिक स्वरूपात वाचकांसमोर यायला प्रारंभ केला. वाशी प्लाझा येथून वाशी रेल्वे स्थानकाजवळील रिअल टेक पार्क या व्यापारी संकुलात 13व्या माळ्यावर 1313 नंबरच्या कार्यालयात नवे शहर स्थलांतरित झाले. 2019च्या उत्तरार्धात करोना या साथरोगाने जगाला ग्रासले. त्याही काळात उपलब्ध साधनसामग्रीच्या बळावर समाज माध्यमांवर नवे शहरने आपली जबाबदारी निभावणे सुरूच ठेवले होते. हळूहळू नवे शहरने समाज माध्यमांवर विविध बातम्या, छायाचित्रे, लेख, मुलाखती वृत्तांत स्वरूपात झळकायला सुरुवात केली. हे सगळं सुरळीत सुरू असताना काळाने जणू आमच्यावर घालाच घातला. 11 एप्रिल 2021 या दिवशी रिअल टेक पार्क इमारतीच्या
13व्या 14व्या व 15व्या मजल्याला लागलेल्या आगीत नवे शहर कार्यालय व तेथील महत्त्वाची कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. पण आम्ही खचून न जाता वाशी प्लाझातील कार्यालयातून काम सुरू ठेवून रिअलटेक पार्कमधील नव्या कार्यालयाची पुनश्च उभारणी केली व जणू फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून नवी झेप घेतली. नवी मुंबई, पनवेल, कल्याण भागातील नगरसेवक, विधान परिषद, विधानसभा आमदार, विविध समित्यांचे सभापती, तसेच शिवछत्रपती पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, विविध जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धा गाजवलेले व्यक्तिमत्वे, क्रीडापटू, नामांकित साहित्यिक, मनोरंजन क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्वे, विविध विद्यालयांचे महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, गायक, विविध सेवाभावी स्वयंसेवी संस्थांचे संस्थापक अध्यक्ष यांना नवे शहरने मुलाखत स्वरूपात प्रसिद्धी देऊन आपले सामाजिक दायित्व निभावण्याचा प्रयत्न केला आहे. नवे शहर कार्यालयात विविध प्रसंगी बोलावून त्यांचे विचारही ऐकले आहेत. यामुळे नवे शहर कार्यालयात खेळीमेळीचे वातावरण राखण्यास मदतच झाली आहे. काळाची गरज ओळखून शेजारच्या ठाणे, मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर अशा महानगरांतील बातम्या, समस्यादर्शी लेख, छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती यांनाही नवे शहर उचित स्थान देत तेथील वाचकांच्या मनात आमच्या या वर्तमानपत्राने जागा निर्माण केली आहे. हे झाले भूतकाळ व वर्तमानाचे. आम्ही भविष्याकडे नजर ठेवणारे आहोत. आता क दर्जाचे दैनिक म्हणून काम करताना आम्ही ब व नंतर अ वर्गात जाण्यासाठी कंबर कसली आहे. लवकरच आम्ही तेही लक्ष गाठू व त्याचवेळी डिजिटल आवृत्तीतही अव्वल ठरू या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला तुमची यथार्थ साथ असेलच. अशा या नवे शहरचे आज 32वे वर्ष ओलांडून 33व्या वर्षात आपणा सर्वांच्या साथीने आणि साक्षीने पदार्पण होत असल्याचा सार्थ अभिमान आम्हालाही आहे. सर्वांना या वर्धापन दिनाच्या, महाराष्ट्र दिनाच्या व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.